स्रोतांमधली एक कल्पना मला खूपच आकर्षक वाटते, हं, की प्रभू येशूच्या नावाने पवित्र आत्मा येतो. हो, आणि हे कसं आहे तर एक जिवंत पाण्याच्या नदीसारखं, जे विश्वास ठेवणाऱ्यांच्या आतून वाहतं. अगदी. आणि याच विचाराला धरून आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे. हो, आपल्याला जे साहित्य मिळालं आहे त्यात ख्रिस्ती धर्मशास्त्रातील 2 महत्वाच्या संकल्पना आहेत. पहिला करार आणि नवीन करार. आपण यात जरा खोलात जाऊन बघणार आहोत. हो. आणि आपला उद्देश फक्त यांची एक लिस्ट बनवणं नाहीये, बरोबर. तर या बदलामागचं का समजून घेणं आहे. म्हणजे एका करारातून दुसऱ्या कराराकडे नाण्याची गरजच का निर्माण झाली. हाच महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचं स्वरूप, त्यांचा पाया आणि त्यांचा लोकांवर होणारा परिणाम यात इतका फरक कसा होता हे आपण उलगडून पाहू. आणि आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया. बोला. करार हा शब्द, हो. कारण तोच तर या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. अगदी स्रोतांनुसार हा फक्त एक नियम किंवा कायदा नाहीये, नाही. तर देव आणि माणसं यांच्यातला एक पवित्र, एक बंधनकारक करार आहे. त्यांच्या नात्याचा तो पाया आहे, बरोबर. म्हणजे आपण इथे 2 वेगवेगळ्या पायाभूत करारांबद्दल बोलतोय. जे नात्याची पूर्ण व्याख्याच बदलून टाकतात. अगदी बरोबर. ही एक प्रकारे नात्याची ऑपरेटिंग सिस्टीम होती की नाही, आणि आज आपण 2 वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमची तुलना करणार आहोत. उत्तम सुरुवात आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हो, चर्चेची सुरुवात मला वाटतं ह्या विचाराने करावी की येशूचं रक्त हे खरं पेय आहे आणि ते पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. स्रोतांमध्ये असं म्हटलंय की जो येशूचं रक्त पितो त्याला अनंत काळचं जीवन मिळतं. हे खूप शक्तिशाली विधान आहे. पण याचा अर्थ काय? तोच माझा प्रश्न आहे. याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या कराराच्या संदर्भात पाहावं लागेल. अच्छा. या माहितीमधून एक मुद्दा समोर येतो की पहिल्या करारामध्ये प्राण्यांच्या रक्ताला महत्त्व होतं, पण त्यात एक अट होती. कोणती? ते रक्त पिण्यास मनाई होती. का? कारण असं मानलं जायचं की प्राण्याचं रक्त प्यायल्याने व्यक्ती प्राण्यासारखी बनते, तिची प्रवृत्ती पाशवी होते. अच्छा, म्हणजे रक्त हे एक प्रकारे जीवनाचं आणि स्वभावाचं प्रतीक मानलं गेलं होतं. अगदी तसंच. आणि इथेच नवीन कराराचा तो क्रांतिकारी विचार समोर येतो. कसा? स्रोतांमध्ये येशूच्या रक्ताला पवित्र आत्म्याचं प्रतीक मानलं आहे. हो. आणि ते पिण्यासाठी म्हणजे स्वीकारण्यासाठी सांगितलं आहे. याचा प्रतिकात्मक अर्थ काय मग? तोच की जसं प्राण्याचं रक्त तुम्हाला प्राण्यासारखं बनवतं, तसं येशूचं रक्त म्हणजेच पवित्र आत्मा तुम्हाला देवाचं स्वरूप देतो, तुमचं आतून परिवर्तन करतो. वाव. हा केवळ एक विधी नाहीये, तर अस्तित्वाच्या परिवर्तनाची प्रक्रिया आहे. म्हणजे हाच तो मूलभूत फरक आहे जो दोन्ही करारांना वेगळं करतो. हो, तर आत्म्यावर आहे, जो आंतरिक परिवर्तनावर भर देतो. एक्झॅक्टली. आणि याच पायावर 2 पूर्णपणे वेगळ्या इमारती उभ्या आहेत. चला त्यांची थेट तुलनाच करूया. हो, करूया. स्रोतांमध्ये या तुलनेचे अनेक पैलू दिले आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फरक आहे माध्यमाचा. माध्यम? हो, पहिला करार कुठे कोरला गेला होता? दगडाच्या पाट्यांवर. बरोबर. तो एक बाह्य नियम होता, जो तुम्हाला बाहेरून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होता. हे तर असं झालं की वाहतुकीचे नियम फक्त एका बोर्डवर लिहिलेले आहेत. आणि तुम्ही ते पाळावे तशी अपेक्षा आहे. कारण तसं नाही केलं तर शिक्षा होईल. उत्तम उदाहरण आहे. या उलट नवीन करार कुठे लिहिला जातो? माणसाच्या मनाच्या पाट्यांवर, म्हणजे हृदयावर. हो, असं या साहित्यात म्हटलं आहे. म्हणजे नियम बाहेरून लादला जात नाही, तर तो तुमच्या आतून तुमच्या इच्छेचा भाग बनतो. तुम्ही सुरक्षित गाडी चालवताय कारण तुम्हाला कोणाला इजा करायची नाहीये, केवळ पोलीस पकडेल या भीतीने नाही. हा बाह्य पालनातून आंतरिक परिवर्तनाकडे झालेला प्रवास आहे. अगदी. हा खूप मोठा बदल आहे. हो, म्हणजे संदेश लिहिण्याची पद्धतच बदलली, पण तो संदेश देणारा कोण होता? मध्यस्थांमधलही फरक सांगितला आहे, बरोबर? हो, आणि हा फरक नात्याचं स्वरूप ठरवतो. कसं? पहिल्या कराराचे मध्यस्थ होते मोशे. ते लोकांसाठी देवाशी बोलायचे आणि देवाचे नियम लोकांपर्यंत पोचवायचे. म्हणजे देव आणि माणसामध्ये एक अंतर होतं. एक मध्यस्थ होता. त्यामुळे देवाचं स्वरूप भव्य, सामर्थ्यशाली, पण थोडं दूरचं वाटत होतं. हो, एका औपचारिक, काहीशा प्रशासकीय नात्यासारखं वाटते हे, जिथे थेट संपर्क नाही. बरोबर. या उलट नवीन कराराचे मध्यस्थ स्वतः प्रभू येशू आहेत, असं स्रोतांमध्ये स्पष्ट केलंय. पण ते केवळ मध्यस्थ नाहीत. नाही, ते स्वतः देव आणि माणूस यांना जोडणारा पूल आहेत. त्यांच्यामुळे देवाशी थेट आणि वैयक्तिक नातं जोडलं जातं. तो पडदा फाडतो जो देव आणि माणसांमध्ये होता. त्यामुळे नातं औपचारिक न राहता वैयक्तिक आणि जवळिकीचं बनतं. अगदी. आणि या दोन्ही करारांना मान्यता कशी मिळाली, म्हणजे व्हॅलिडेशन कसं झालं?
हा मुद्दा पुन्हा आपल्याला त्या पायाभूत फरकाकडे घेऊन येतो. पहिल्या कराराला प्राण्यांच्या रक्ताने मान्यता मिळाली होती. हो. प्रत्येक वेळी नियम मोडला गेला की प्राण्याचा बळी दिला जायचा. हां. ही एक प्रकारे कर्जाची सतत आठवण करून देणारी प्रक्रिया होती. म्हणजे तुम्ही कर्ज फेडताय पण ते कधीच फिटत नाहीये असं काहीसं. बरोबर. म्हणजे पापाची जाणीव सतत जागृत ठेवणारी ती एक व्यवस्था होती. हो. या उलट नवीन कराराला प्रभू येशूच्या रक्ताने मान्यता मिळाली आहे आणि स्रोतांनुसार त्यांचा बळी हा एकदाच आणि कायमचा होता. अच्छा, म्हणजे आयुष्यभर कर्जाचे हप्ते भरण्याऐवजी एकाच वेळी संपूर्ण कर्ज फेडून टाकल्यासारखं आहे. त्यामुळे पापाची सतत आठवण करून देण्याऐवजी पापांची क्षमा झाल्याची खात्री मिळते. अगदी. इथे बलिदानाचं आणि नाताचं स्वरूपच पूर्णपणे बदललेलं दिसतं. ठीक आहे, हे फरक खूपच स्पष्ट आहेत. पण मग एक प्रश्न येतो मनात, कोणता? की जर पहिला करार इतका मर्यादित होता तर तो दिलास का गेला? त्याचा उद्देश काय होता? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण स्रोतांनुसार तो लोकांना मनापासून प्रेम करायला शिकवू शकला नाही. नाही शकला. आणि याचं उत्तर आपल्याला पहिल्या कराराच्या भूमिकेत मिळतं. या साहित्यात त्याला दोषी ठरवणारा नियम म्हटला आहे. दोषी ठरवणारा नियम. हो. त्याचा उद्देश लोकांना बरं करणं नव्हतं, तर त्यांना आजाराचं निदान करून देणं हा होता. म्हणजे एका आरशासारखा. अगदी. जो तुम्हाला दाखवतो की तुमच्या चेहऱ्यावर डाग आहेत. आरसा डाग स्वच्छ करू शकत नाही. पण तो डाग आहेत हे दाखवतो. बरोबर. म्हणजे तो एक तात्पुरता उपाय होता, एका अंतिम उपायाकडे घेऊन जाणारा. अगदी तसंच. स्रोतांमध्ये त्याला एका शिक्षकाची उपमा दिली आहे. शिक्षक. हो. असा शिक्षक जो तुम्हाला मोठ्या वर्गात जाण्यासाठी तयार करतो. त्याची भूमिका होती लोकांना त्यांच्या पापांची, त्यांच्या अपूर्णतेची जाणीव करून देणं. आणि त्यांच्या मनात एका खऱ्या तारणाची, एका मसीहाची गरज निर्माण करणं. हो. ती एक प्रकारे स्कॅफोल्डिंग किंवा बांधकाम करताना लावलेल्या परातींसारखी व्यवस्था होती. इमारत बांधण्यासाठी ती आवश्यक असते, पण ती स्वतः इमारत नसते. आणि इमारत पूर्ण झाल्यावर ती काढून टाकली जाते. अगदी. आणि इथेच नवीन कराराचं महत्त्व समोर येतं. ती पूर्ण झालेली इमारत म्हणजे नवीन करार. बरोबर. स्रोतांनुसार हा करार लोकांना मनापासून प्रेम करण्यास सक्षम करतो. पण हे नेमकं कसं होतं? नाही, नियम बदलल्याने नाही. मग माणसाचं हृदय बदलल्याने हे शक्य होतं. आणि याचं उत्तर आहे पवित्र आत्म्यात. अच्छा. नवीन करार हा पापापासून मुक्त करणारा नियम आहे. जेव्हा देवाचा नियम हृदयावर लिहिला जातो, तेव्हा पवित्र आत्मा तो नियम पाळण्याची केवळ इच्छाच नाही, तर शक्तीसुद्धा देतो. हो. हे असं आहे की तुमच्या कम्प्युटरमध्ये एक जुनं सॉफ्टवेअर होतं, जे सतत एरर दाखवायचं. आणि नवीन करार. नवीन करार म्हणजे ते जुनं सॉफ्टवेअर काढून टाकून एक नवीन फर्मवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्यासारखं आहे, जी आतूनच सगळं काही बदलते. म्हणजे जे नवीन कराराच्या अधीन आहेत त्यांना नियमानुसार सतत दोषी ठरवलं जात नाही. कारण त्यांची मूळ प्रवृत्तीच बदललेली असते. हो. हां, तर विचारांमधला आमूलाग्र बदल आहेच. आणि म्हणूनच स्रोतानुसार हाच खरा करार आहे. आणि पहिला करार? तो या खऱ्या कराराची प्रस्तावना होता. एक तात्पुरता टप्पा होता, ज्याचा उद्देश लोकांना अंतिम आणि कायमस्वरूपी करारासाठी तयार करणं होता. तो लोकांना तहानलेलं ठेवत होता. जेणेकरून जेव्हा जिवंत पाण्याचा झरं येईल तेव्हा ते त्याचं महत्त्व ओळखू शकतील. तर आतापर्यंतची चर्चा एकत्र केली तर एक गोष्ट स्पष्ट होते. काय? हे एका प्रगतीचं चित्र आहे. स्रोतानुसार ही एक गोष्ट आहे. एक अशी गोष्ट जी मानवाच्या समस्येपासून म्हणजे पापापासून सुरू होते, मग त्यावर एक तात्पुरता उपाय येतो. म्हणजे पहिला करार, जो ती समस्या अधिक स्पष्ट करतो आणि शेवटी एका कायमस्वरूपी समाधानाकडे, नवीन कराराकडे निर्देश करतो, जे येशूच्या रक्ताने आणि पवित्र आत्म्याने शक्य होतं. हे विश्लेषण अगदी अचूक आहे. पहिला करार त्याच्या प्राण्यांच्या रक्ताचा विधी, दगडावर कोरलेले नियम आणि मध्यस्थांद्वारे इस्रायल लोकांना मसीहाची वाट पाहण्यास शिकवत होता. तो त्यांना अपूर्णतेची जाणीव करून देत होता. आणि त्यांच्या मनात एका परिपूर्ण नात्याची आस निर्माण करत होता. आणि याच तात्पुरता करारामुळे आणि अपूर्णतेच्या जाणीवेमुळे त्यांना येणाऱ्या मशीहाला ओळखता आलं असं म्हणता येईल का? स्रोतांनुसार अगदी तसंच आहे. त्या तात्पुरत्या करारामुळेच त्यांच्या मनात एका खऱ्या आणि कायमस्वरूपी कराराची अपेक्षा निर्माण झाली. आणि म्हणूनच जेव्हा मशीहा स्वतःच्या रक्ताने आणि पवित्र आत्म्याच्या दानाने खरा करार स्थापित करण्यासाठी आला, तेव्हा ती अपूर्णता पूर्ण झाली. तो त्या जुन्या व्यवस्थेची पूर्तता होता. तिचा शेवट नव्हता. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर तो असा असेल: ही केवळ नियमांची अदलाबदल नाही. नाही. हे प्राण्यांच्या रक्ताकडून येशूच्या रक्ताकडे. हो.
दगडाच्या पाट्यांकडून हृदयाच्या पाट्यांकडे, बरोबर. मोशे या मध्यस्थाकडून येशू या थेट संपर्काकडे, हम्म. आणि सतत दोषी ठरवणाऱ्या व्यवस्थेकडून पापापासून मुक्त करणाऱ्या नातेसंबंधाकडे झालेलं स्थित्यंतर आहे. हो, आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी स्रोतांमधला एकच संदेश आहे. कोणता? हा एका बाह्य, तात्पुरत्या, नियम आधारित धर्माकडून देवाबरोबरच्या आंतरिक, कायमस्वरूपी आणि प्रेम आधारित नातेसंबंधाकडे झालेला बदल आहे. आणि हा बदल केवळ पवित्र आत्म्यामुळेच शक्य झाला. जो नियम बाहेरून लादण्याऐवजी आतून जगण्याची प्रेरणा आणि शक्ती देतो. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा सोडून जातो. नक्कीच. स्रोतामध्ये एका ठिकाणी असा उल्लेख आहे की नवीन करारामध्ये देवाचा नियम प्रत्येकाच्या हृदयावर लिहिला जाईल. हो, आपण यावर बोललो. हो, पण पुढे असं म्हटलंय की त्यामुळे कोणालाही आपल्या शेजाऱ्याला प्रभूंना ओळखा असं शिकवण्याची गरज भासणार नाही. अच्छा. का? कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना ओळखतील. क्षणभर अशा जगाची कल्पना करा जिथे नैतिक आणि दैवी नियम बाहेरून शिकवण्याची किंवा कायद्याने लादण्याची गरजच नसेल. कारण ते प्रत्येकाला आतूनच समजलेले असतील. प्रत्येकाच्या हृदयातच ते कोरलेले असतील. अशा जगात आपले समाज, आपले कायदे आणि आपल्या आपापसातील संबंध कसे असतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, यावर विचार करायला हरकत नाही.